जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे आता जम्मूमध्ये दाखल झालेत आणि सध्याच्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत। तर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारानंतर ते परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। ओमर अब्दुल्ला पूंछ आणि राजौरीला देखील भेट देण्याची शक्यता वर्तवली जाते। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आता वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत। पूंछ, राजौरी या ठिकाणी स्थानिकांना काय प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय, त्यांची कशी फरफट होते आणि त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः पूंछ, राजौरी या भागाचा दौरा करतायत। तिकडची परिस्थिती ते जाणून घेणार आहेत। त्याआधी एक महत्त्वाची बैठक सुद्धा त्यांनी घेतली आणि आता ते स्वतः ग्राउंड झिरो वरती जात आहेत। याचबरोबर पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातील काही महत्त्वाच्या शहरांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पण भारताने केवळ पाकिस्तानचा हल्लाच परतवून लावला नाही, तर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जाऊन त्यांची हवाई सुरक्षा प्रणाली सुद्धा उद्ध्वस्त केली आणि पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली। पाकची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त। लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट। भारतीय लष्कराचा लाहोरमध्ये हल्ला। हे दृश्य आहेत पाकिस्तानच्या लाहोर शहरातली। गुरुवारी स्फोटानं लाहोर शहर हादरून गेलं होतं। ज्या ठिकाणी पाकिस्ताननं चीनी बनावटीची HQ-9 हवाई सुरक्षा प्रणाली तैनात केली, ही प्रणाली अवघ्या काही मिनिटात होत्याची नव्हती झाली। अचानक झालेल्या स्फोटात लाहोरमधली हवाई संरक्षण प्रणाली बेचिराग झाली। नेमकं काय झालंय हे कुणालाच कळलं नाही। विशेष म्हणजे ज्या HQ-9 हवाई सुरक्षा प्रणालीवर मिसाईल अथवा ड्रोन हल्ला हाणून पाडण्याची जबाबदारी होती, त्यालाच भारतानं नष्ट करत आपल्या लष्करी सामर्थ्याचा ट्रेलर दाखवून दिलाय। भारतानं ऑपरेशन सिंदूरमधनं पाकिस्तान विरोधात ड्रोन आणि मिसाईल्सचा वापर केला। दरम्यान पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्याचं धाडस केलं खरं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। पाकिस्ताननं भारतातल्या 15 शहरांना टार्गेट केलेलं, पण भारतीय सैन्यानं सुदर्शन चक्र अर्थात S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीनं पाकिस्तानचे मिसाईल आणि ड्रोन हवेतच नष्ट केले। जमिनीवरनं हवेत मारा करणारी हवाई संरक्षण प्रणाली अशी S-400 ची ओळख आहे। भारतानं रशियाकडनं S-400 प्रणालीची खरेदी केली आहे। 30 किलोमीटर उंचीवर आणि 400 किलोमीटर अंतरावरचं लक्ष्य शोधून ते भेदण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे। शत्रूचे मिसाईल्स आणि लढाऊ विमानं नष्ट करण्यासाठी ही प्रणाली अतिशय तगड़ी आणि सक्षम मानली जाते। आज सुबह भारतीय सशस्त्र बलों ने पाकिस्तान के कई स्थानों पर वायु रक्षा रडार और प्रणालियों को निशाना बनाया। भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई। यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर दिया गया। पाकिस्तानच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी भारतानं थेट लाहोरवरती हल्ल्याची योजना आखली आणि ती यशस्वी करून दाखवली। भारतीय लष्करानं हल्ल्यासाठी लाहोर निवडण्यामागे खास कारण होतं। लाहोरमध्ये पाकिस्ताननं चीनी बनावटीची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली बसवलेली। रशियाचा S-300 आणि अमेरिकेचं पॅट्रियॉट हवाई संरक्षण प्रणालीचं मिश्रण करून चीननं ही प्रणाली विकसित केली आहे। त्यासाठी चीननं S-300 आणि पॅट्रियॉटचं तंत्रज्ञान चोरलं होतं। चीनच्या हवाई प्रणालीमध्ये 120 ते 250 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। तसंच HQ-9A, HQ-9B आणि HQ-9BE असे एकूण 3 प्रकार चीननं तयार केलेत। क्रूज मिसाईल, लढाऊ विमान आणि बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्याची क्षमता, तसंच AESA रडार, मल्टी ट्रॅकिंग, मल्टी टार्गेट नष्ट करण्यासाठी ही यंत्रणा सक्षम असल्याचा दावा चीनकडनं केला गेला होता। पण प्रत्यक्षात मात्र चीनचा HQ-9 सबशेल फेल ठरलाय।
भारतानं लाहोरमध्ये जात HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली। खरं तर पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचं पितळ यापूर्वीच उघडं पडलेलं। भारताचं ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र पाकिस्तानात 100 किलोमीटर आतपर्यंत जाऊन पडलेलं। त्याची कानोकान खबर सुद्धा पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला लागलेली नव्हती आणि आता सुद्धा तेच घडलंय। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून थेट पाकिस्तानात जात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। इतकंच काय, पण आता थेट लाहोर गाठत त्यांची हवाई संरक्षण प्रणाली जमीनदोस्त करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। बारामुल्ला, कुपवाडा आणि अखनूर मध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत। सकाळच्या सुमारास पुन्हा तिथे स्फोटांचे आवाज आलेत, तर पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय लष्कराची करडी नजर आहे। पाकिस्तानची 10 क्षेपणास्त्र भारतानं आतापर्यंत पाडलेली आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा छोटे मोठे हल्ले करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत, ज्याला भारतानं उत्तर दिलेलंच आहे। मात्र अजूनही बारामुल्ला असेल, कुपवाडा, अखनूर या भागामध्ये स्फोटांचे आवाज अजूनही येत आहेत। रात्रीपासून लोक भयभीत झालेत। आज सकाळी सुद्धा इथे स्फोटांचे आवाज यायला सुरुवात झाली आहे। दरम्यान भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण त्याचं उत्तर म्हणून पाकिस्तानाने सर्वसामान्य जनतेवर हल्ला सुरू केलाय आणि त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला तिथे होतोय। तर पाकिस्ताननं भारतातल्या असे काही 15 ते 16 भागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। म्हणजे त्यांचा इरादा होता की या भागांवरती हल्ला करायचा, मात्र तो भारतानं काही सक्सेसफुल होऊ दिला नाही। आणि त्यानंतर भारतानं उलट पाकिस्तानच्या बऱ्याचशा ठिकाणांवरती हल्ले केले। तर 15 ते 16 शहरांना टार्गेट करण्यात आलंय। ती 15 ते 16 शहरं कुठली होती हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय श्वेता। आधी पाकिस्तानचा इरादा होता, तो आपण हाणून पाडल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या इस्लामाबाद डायरेक्ट राजधानीलाच टार्गेट केलंय आणि त्यामुळे पाकिस्तानच्या जिव्हारी लागलं हा इस्लामाबादवरचा हल्ला। आणि इस्लामाबाद नंतर सियालकोटवर भारताने हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर थेट लाहोर म्हणजे घरात घुसून पाकिस्तानला जो धडा शिकवलाय भारताने। इस्लामाबाद, सियालकोट, लाहोर सगळी महत्त्वाची शहरं आहेत। त्यानंतर श्वेता कराची, कारण कराची वरती हल्ला करून पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत केलंय भारतानं। कराचीच्या बंदरावरती हल्ला केला। खरं तर आधी लाहोर, कराची या भागात सकाळपासूनच हल्ले सुरू झालेले होते, मात्र त्यानंतर सियालकोट, मग इस्लामाबाद आणि मग कराचीच्या ज्यावेळेला बंदरावरती हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानला पुरतं कोलमडवलंय भारतानं। सगळ्या महत्त्वाच्या शहरांवर श्वेता पाकिस्तानच्या भारताने हल्ला केला। दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानकडून भारतावर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले। हे हल्ले भारतानं यशस्वीपणे उधळून लावलेत। असाच एक ड्रोन हल्ला भारतानं कशा प्रकारे परतवून लावला याचा एक व्हिडिओ भारतीय सैन्याने जारी केलाय। इंडियन आर्मीनं जारी केलेला हा व्हिडिओ आहे। ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ आपल्याला या लाल सर्कलमध्ये दिसतंय की पाकिस्तानचा ड्रोन येतोय, मात्र तो काही पुढची कारवाई करायच्या आतच त्याला हवेतच कसं नष्ट केलंय हे आपल्याला या व्हिडिओतनं दिसतंय। हे एक एक्झाम्पल आहे, एक उदाहरण आहे की पाकिस्तानचे असंख्य ड्रोन कसे हवेतल्या हवेत, कशी असंख्य मिसाईल्स हवेतल्या हवेत नष्ट केली, त्याचा एक व्हिडिओ माहितीसाठी, देशवासियांच्या माहितीसाठी म्हणून इंडियन आर्मीनं जारी केलाय। भारताची एअर डिफेन्स सिस्टम किती मजबूत आहे याचा पुरावा या व्हिडिओच्या माध्यमातून सैन्याने दिलाय। या संदर्भात आपण तज्ञांशी बोलतोय। आता सध्या आपल्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत। सर, पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। मंगळवारी रात्री उशिरापासनं जी काही हल्ल्याची मालिका सुरू झालेली आहे ती अजूनही सुरूच आहे भारताकडनं पाकिस्तानवरती होणारी। आत्तापर्यंतचे हे जे सगळे अपडेट आहेत, आत्तापर्यंत भारतानं पाकिस्तानवरच्या काही शहरांवरती केलेला हल्ला, पाकिस्ताननं केलेला हल्ला, या सगळ्या संदर्भात आत्तापर्यंत काय विश्लेषण कराल त्याचं? एक म्हणता येईल जे 7 मेला झालं त्यानंतर पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देईल हे माहितीच होतं, परंतु ते कुठल्या प्रमाणात असेल, काय असेल, कसं असेल हा प्रश्न फक्त होता आणि त्याचं उत्तरच काल मिळालं हे आपल्याला म्हणता येईल। काल जवळजवळ पश्चिमेच्या आणि उत्तरेच्या जवळजवळ सर्व शहरांमध्ये आणि काही जागी तर एअरपोर्टवर सुद्धा
त्यांनी ड्रोननी हल्ले केले आणि त्यांचे ड्रोनच्या हल्ले करण्याआधी त्यांना युद्धनीतीची कल्पना नसल्यामुळे आपली सिस्टम जी आहे ती एअर डिफेन्स सिस्टम ती कशी आहे त्याची त्यांना कल्पना नसल्याने त्यांची थोडी चूक झाली असं मला म्हणावं लागेल. कारण त्यांनी पाठवलेले सगळे ड्रोन्स किंवा मिसाईल्स एकही काही क्षती पोहोचवू शकले नाही. कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ज्याच्याबद्दल आपण बरेचदा बोललो आहे, काल पण बोललो आहे, पण मी पुन्हा एकदा सांगीन की आपली एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती S-400 या रडार सिस्टमची आहे आणि त्याच्याबरोबर आपण US ग्रिड म्हणून एक ग्रिड यूज करतो. याचा फायदा असा आहे की बॅलिस्टिक मिसाईल पासून मीडियम लेवल मिसाईल पासून विमानं हेलिकॉप्टर पासून सगळं आपल्याला डिटेक्ट करता येतं आणि त्याला डिस्ट्रॉय करता येतं. पण जे ड्रोन्स आहेत छोटे ते सुद्धा आपण या US सिस्टम कोऑर्डिनेट केल्यामुळे ते पकडल्या जातात. त्यामुळेच आपण सगळ्या मिसाईल आणि जवळजवळ सगळ्या ड्रोन्सचा नायनाट केला असं म्हणता येईल. या उलट जर तुम्ही बघितलं की पाकिस्तानमधले आपले ड्रोन हल्ले सगळे यशस्वी झाले. त्याचं एकच कारण आहे की त्यांची जी सिस्टम आहे HQ-9 ती ड्रोन्सला पकडण्यात तितकी सक्षम नाही. त्याची ती सक्षम नसल्यामुळे आपले हे हल्ले यशस्वी झाले आणि त्यांना बरीच क्षती पोचली. निश्चितच चाफेकर सर, आणखी एक प्रश्न येतोय की जे ड्रोन हल्ले आपण पाकिस्तानवर केले ते पकडण्यात पाकिस्तान फोल ठरलेला आहे. या ड्रोनमध्ये सुसाईड ड्रोन हा हिरो ठरलेला आहे, कारण की यामध्ये कुठल्याही मनुष्याला हानी न करता आपल्या जवानांना आपण वाचवतोय आणि हे सुसाईड ड्रोन तिथे लक्ष केंद्रित करून त्याच लक्ष्यावर हल्ला करतायत. त्या सुसाईड ड्रोन बद्दल थोडीशी माहिती सांग. ड्रोन्समध्ये अनेक प्रकार असतात. त्यात एक ड्रोन असा असतो की तो दारुगोळा घेऊन जातो आणि तो त्या टार्गेटवर पूर्ण हल्ला बनवून म्हणजे तो स्वतः ड्रोनच त्या टार्गेटवर पडतो. बरोबर. या उलट दुसऱ्या प्रकारचे ड्रोन असे असतात की ते विमानासारखे हा दारुगोळा त्या टार्गेटवर घेऊन जातात. त्या नेलेल्या दारुगोळ्याचा उपयोग करून टार्गेटला डिस्ट्रॉय करतात आणि ते ड्रोन परत आणण्यात येतात. त्यामुळे ते परत रियूज होऊ शकतात. तर या हल्ल्यांमध्ये आपण दोन्ही प्रकारचे ड्रोन यूज केले आहेत हे मला सांगावं असं वाटेल. जे की म्हणजे टार्गेटवर पडून त्याच्या दारुगोळ्यामुळे ते टार्गेट डिस्ट्रॉय करणारे आणि दुसरे नुसता दारुगोळा फेकून परत आपल्या इथे येणारे. त्यामुळे ड्रोन्स तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे. त्याच्यात कोणी पायलट मनुष्य नसल्यामुळे मनुष्यहानीची शक्यता नसते आणि कामाकाजी किंवा असा ड्रोन जो स्वतः डिस्ट्रॉय होतो आणि टार्गेटला डिस्ट्रॉय करतो त्यामुळे बाकी काही क्षती पोचत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या हे परवडणारी गोष्ट असते, कारण हे ड्रोन काही विमाना इतके महाग नसतात. त्यामुळे ते मोठ्या संख्येत उपयोगात आणता येतात आणि त्याचं नुकसान जे ते करतात ते सुद्धा जितका पैसा त्याच्यावर आपण खर्च करतो त्याच्या ते परतफेड करतात असं म्हणता येईल. म्हणून या ड्रोन युद्धात हे गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. चाफेकर सर, आपण असंच बोलूयात, मात्र एक अपडेट समोर येते ती आधी बघूयात. प्रियंका. दरम्यान पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर LOCवर रात्रभर गोळीबार केलाय. या जोरदार गोळीबारामध्ये त्याला भारताने ही चोख प्रत्युत्तर दिलंय आणि भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त झाल्यात.